मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? अमावास्या किंवा पौर्णिमेच्या आसपास जे आहे डाळिंब बागेत अचानक किडींचा प्रादुर्भाव होतो. बुरशी वाढतात किंवा कळी गळण्याचं प्रमाणही वाढतं. तर हा एक योगायोग आहे का त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे? तर यावर आपण थोडीशी आज जी आहे ही चर्चा करूया. काल आपण ह्या विषयावर एक व्हिडिओ टाकलेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या पिरियड असताना आपल्या डाळिंब झाडावरती काही परिणाम त्याचा होतो का? किंवा नाही होत यावर आपण काल चर्चा केलेली आहे. तर आपण आज त्यातलाच हा पार्ट दुसरा टाकत आहोत आणि उद्या पुन्हा एक पार्ट तिसरा टाकणार आहोत. म्हणजे अमावास्या आणि पौर्णिमेची जी काही माहिती आहे ही पूर्णपणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचली जाईल. तर चालू करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि एक तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यामध्ये कमेंटही करू शकता. आणि शेजारीचे एक हाईपचं बटन आहे. व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर व्हिडिओ आवडल्याच्या नंतर व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका. तर अमावास्या नंतर जे आहे चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल जे आहे हे खूप पृथ्वीकडे कमी असतं. कारण तो पृथ्वीपासून जे आहे हा थोडा दूर असतो. त्यामुळे जे आहे गुरुत्वाकर्षण बलाची जी शक्ती आहे ही कमी काम करते. त्यामुळे यामध्ये काय बदल होतात तर झाडातले जे काही वाहिनी असतात किंवा जे रसवाहिनी त्याला म्हणतो थोडक्यात आपण त्याला अन्नद्रव्य म्हणू. जे अन्नद्रव्य जी वाहण्याची जी क्रिया आहे ही क्रिया बऱ्यापैकी मंदावते आणि ती मंदावल्यामुळे झाडाचे जे आहे हे हालचाली ज्या आहेत ह्या अति सूक्ष्म होतात आणि झाड जे आहे हे कमी क्रियेमध्ये काम करायला लागते. आपण कालही पाहिलेलं आहेच, पण थोडंसं आजही तोच मुद्दा असल्यामुळे थोडंसं त्या विषयावर आपण चर्चा केली तरच जे आहे ती लिंक आपली बसणार आहे. तर याचं थोडंसं यामुळे काय होतं का झाडावर जो आहे थोडासा ताण जो आहे हा येतो. ताण आल्याच्या नंतर काही तुमची फुलगळ वगैरे असेल तर ती होऊ शकते किंवा तुमचं झाड जर ऑलरेडी जर कमकुवत असेल किंवा त्याच्यामध्ये स्टोरेज नसेल तर अशा झाडांवर किडीचा अटॅकही वाढला जातो. तर तो कशा पद्धतीने किंवा कशा पद्धतीने तो वाढू शकतो, कुठल्या स्टेजमध्ये असताना तो वाढू शकतो. तर त्यामागे मुख्य कारण म्हणजे असं असतं मित्रांनो, जर अमावास्येच्या काळामध्ये नेमकं होतं काय तर आर्द्रता ही थोडीशी वाढल्या जाऊ शकते. त्यासोबतच जे काही रात्रीचं तापमान आहे याच्यामध्ये थोडासा बदल होतो. आणि यातच जर अमावास्येच्या पिरियडमध्ये जर ढगाळ वातावरण असेल तर आपल्या प्लॉटमध्ये जो आहे हा किड्यांचा जो अटॅक आहे तो होण्यासाठी सुरुवात होती. तर त्यामध्ये प्रामुख्याने किडी कुठले येऊ शकतात तर तुमचा थ्रिप्स वाढू शकतो, मावा वाढू शकतो, पांढरी माशी येऊ शकते, मिलीबगचाही टेम्परेचर वाढलं, दिवसाचं टेम्परेचर वाढलं तर मिलीबगचाही अटॅक त्यामध्ये होऊ शकतो. यात तुमची उन्हाळ्या दिवसात लाल कोळी पण येऊ शकते. कारण जास्त टेम्परेचर जर असेल तर लाल कोळी ही जास्त टेम्परेचरमध्ये जी आहे ही ॲक्टिव्ह होण्यासाठी सुरुवात होते. त्यामुळे लाल कोळीचाही अटॅक वाढू शकतो. तर मित्रांनो त्यात यासोबतच अजून काय होऊ शकतं तर तुमचं परिणामी किडींचा अटॅक जर वाढला किंवा बुरशींचा अटॅक वाढला किंवा झाडं जर कमजोर झालं तर तुमची कळी गळ आहे ती होऊ शकते, फुलांची गळ ही होऊ शकते किंवा फळांवर जे आहे ही डाग येण्याची बी चान्स असतात ह्या काळामध्ये. कारण जे काय का होतं तर ते आपण सुरुवातीला जे पाहिलंच आहे की जे काही अन्नद्रव्याचे जे वहन आहे हे खूप संत गतीने होतं आणि जे काही झाडाच्या पाल्यात स्टोरेज केलेलं आहे तेही झाडामध्ये जे आहे रिवर्स पाठवलं जातं. त्यामुळे जे काय आहे हे जे वातावरण असतं हे किडींना जे आहे हे पोषक ठरलं जातं. त्यात अंधारी रात्र आणि ढगाळ वातावरण हे बुरशांसाठी खूपच अनुकूल वातावरण आहे आणि हे त्यांचं आवडतं वातावरण आहे. त्यामुळे ह्या ज्या बुरश्या ज्या आहेत अंधारी रात्र आणि त्याच काळात जर ढगाळ वातावरण जर होत असेल तर नक्कीच त्या बुरश्या ज्या आहेत ह्या अटॅक जास्त प्रमाणात आपले जे आहेत हे पिकवर करण्यासाठी जे आहेत हे सुरुवात करतात. तर परिणामी याच्यामध्ये अटॅक काय होऊ शकतं तर समजा तुमचं तेल जर असेल प्लॉटमध्ये तर तेल ॲक्टिव्ह होऊ शकतो, पाकळीला करपा येऊ शकतो किंवा फळांवरती जे आहेत हे ब्लॅक स्पॉटही येऊ शकतात. कारण हा जो पिरियड असतो एक तर ढगाळ वातावरण त्यात अमावास्या जे काही जमिनीतले जे ओलावा आहे हा ओलावा जो आहे हा कमी होत नाही झटपट आणि मग अधिक काळ ओलावा त्याच्यात अंधारी रात्र असं वातावरण झालं की बुरश्या ज्या आहेत ह्या अटॅक करण्यासाठी ज्या आहेत ह्या वेगाने सुरुवात करतात. पौर्णिमेला ज्या याच्या उलट होतं, जी काही अन्न वाहण्याची जी क्रिया असते ही फास्ट चालते, झाडाची वाढ वगैरे जोमात होते. पण या काळामध्ये एक किडी येऊ शकतात कारण आपण जर त्यांना जर अटकाव जर अगोदर अमावास्येच्या वेळेस जर घातला नाही
तर ज्यावेळेस तुमचं ह्या पिरियडमध्ये जे काही फुल वगैरे निघायचं, जे काही कळी वगैरे निघायचे, यावरच तुमचं जे आहे ह्या किडी जे आहे अटॅक करणार आहेत का. आपण जर यांना कंट्रोल नाही केलं तर यांची संख्या ही खूप वाढलेली असणार आहे आणि हीच संख्या मग तुमच्या ज्यावेळेस झाडावर पौर्णिमेच्या पिरियडमध्ये जे काही फुल येणार आहे किंवा कळी येणार आहे, तर याच्यावर जे आहे ते जास्तीत जास्त अटॅक करणार आहेत आणि तिथे तुमचं जे आहे मोठं जे आहे नुकसान करून देणार आहेत. तर ही वाढ केव्हा होऊ शकते, जर तुमचं आधीच जर कीड नियंत्रणात नसेल, तुम्ही जर किडीवर अगोदर जर नियंत्रण ठेवत नसाल तर त्यावेळेस याची वाढ ही जास्त होऊ शकते. किंवा तुमचं झाड कमकुवत आहे त्यावेळेस याची वाढ होऊ शकते. किंवा योग्य वेळेत जे आहे तुम्ही फवारणी न घेतल्यामुळे याची वाढ होऊ शकते. तर योग्य वेळेस आपण जे आपण बोललो अगोदर जे बोललो तोच विषय आहे का, आपण जर अगोदर जर वेळोवेळी जर फवारणी जर नाही केल्या तर याच्यामध्ये जे आहे आपल्याला यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पण आपण याला कंट्रोलमध्ये ठेवलं तर आपण याचा परिणाम बऱ्यापैकी कमी करून घेऊ शकतो. तर चंद्रामुळेच थेट बदल होतं किंवा आमुष्यामुळे थेट बदल होतो म्हणजे रोगराईसाठी, असं तर वैज्ञानिकदृष्ट्या काही अजून एवढं काही सिद्ध झालेलं नाही. पण एवढं मात्र सिद्ध झालेलं आहे का अमावस्या पिरियड असताना जर ढगाळ वातावरण झालं असेल किंवा येत असेल तर त्या टायमाला नक्कीच तुमच्या प्लॉटमध्ये जे आहेत ह्या किडींचा प्रादुर्भाव हा वाढलेला जो आहे आपल्याला दिसून येतो. कारण याच्यामध्ये जे आहे आपण अगोदर बघितलंच आहे की झाडाची कार्यप्रणाली थांबल्यामुळे जे आहे हे झाड स्वतः त्यांना विरोध करत नाही, कारण झाड हे पूर्णपणे झाडाची क्रियाची बऱ्यापैकी मंदावलेली असते. त्यामुळे झाड हे स्तब्ध अवस्थेमध्ये जाण्याचा प्रयत्नात असतं किंवा गेलेलं असतं. अशा वेळेसच किडींचा जो आहे हा अटॅक आपल्या प्लॉटमध्ये जो आहे हा वाढलेला दिसतो आपल्याला. त्यामध्ये आपण काळजी कशी घेतली पाहिजे, तर किमान अमावस्येच्या पिरियडच्या आधी 4-5 दिवस जे आहेत आपण त्याला प्रतिबंधात्मक जे आहेत ह्या फवारण्या आपण घेतल्या पाहिजे. त्यामध्ये तुमचं चांगलं कीटकनाशक असलं पाहिजे, चांगले बुरशीनाशक असले पाहिजे. त्यामध्ये जे आहे स्टिकर जे आहेत आपण हे झाडाला जे आहेत हे फवारणीमध्ये आपण ते वापरलं पाहिजे. सोबतच झाडाला ताण येणार नाही असे आपण नियोजन ठेवला पाहिजे, कारण या काळामध्ये जे झाडावर ताण जर आला तर किडींचा अटॅक हा जास्त होण्याचे चान्स असतो. सोबत पाणी नियोजन आहे हे पण आपण त्यामध्ये व्यवस्थित केलं पाहिजे. तर आपण पूर्वतयारी जर आपण केलं, त्याला प्रिव्हेंटिव्ह आपण ज्याला म्हणता असतो, जे प्रिव्हेंटिव्ह कार्य जर आपण केलं तर नक्की 100% आपण याच्यामध्ये बदल जे आहेत हे करू शकतो. तर मित्रांनो, यासोबतच जमिनीखालीच बरेचसे बदल होतात. अशाच काळामध्ये तुमचा जो आहे अंधारी रात्र आणि अधिक काळ जर ओलावा टिकून राहिला आणि तिथं जर वापसा कंडिशन होत नसेल तर अशा ठिकाणी तुमचा निमेटोडचा जो अटॅक आहे हा होणार आहेत. कारण अंधारी रात्र त्या जमिनीत अधिक काळचा ओलावा, तर म्हणलं त्यांची तर बल्ले बल्लेच झाली म्हणायची. कारण हेच ते वातावरण आहे जे त्यांना ॲक्टिव्ह होण्यासाठी किंवा त्यांना त्यांची वाढ करण्यासाठी जे आहे खूप अनुकूल ठरतं. त्यामुळे जे आहे वॉटर मॅनेजमेंट जे याच्यामध्ये खूप महत्त्वाचा जो आहे आपला मुद्दा आहे, ज्यामुळे आपण वॉटर मॅनेजमेंट हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे. वापसा कंडिशनला पाणी दिलं पाहिजे, जेणेकरून ह्या काळामध्ये आपल्या जे काही जमीन आहे हिच्या खाली ज्या आहेत ह्या घातक ज्या बुरशी आहेत त्या आपल्या तयार होणार नाहीत. ज्या काही रोगाच्या बुरशी आहेत, निमेटोडच्या बुरशी आहेत, ह्या ॲक्टिव्ह होणार नाही याची आपल्याला त्या मात्र आपल्याला जास्तीत जास्त जी आहे काळजी घ्यायची आहे. यासोबतच मित्रांनो, आपल्याला जे आहे निमेटोडची काळजी घ्यायची आहे, पाण्याचीही काळजी घ्यायची आहे. पाण्याची काळजी घेतली तर निमेटोडची आणि त्याची समस्या ऑटोमॅटिक कमी होणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, ज्यावेळेस अमावस्या असेल त्यावेळेस आपण थोडेसे बॅक्टेरिया आपण जमिनीतून दिले पाहिजे आणि पौर्णिमेलाही काही बॅक्टेरिया जमिनीतून दिले पाहिजे. तर ते कुठले बॅक्टेरिया वगैरे द्यायचे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. कारण ह्या व्हिडिओमध्ये जे आहे फक्त आपण किडा आणि बुरशी यांचा परिणाम आपल्या डाळिंबागेवर होऊ शकतो का, फक्त याच्यावर आपण आज चर्चा करत आहोत. तर मित्रांनो, अमावस्या आणि पौर्णिमा ह्या गोष्टी तर काही आपण थांबवू शकत नाही, पण योग्य नियोजन करून जे आहे आपण आपलं डाळिंबागेला 100% जे आहे हे आपण सुरक्षित ही ठेवू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, जी काही माहिती द्यायची होती ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी ही दिलेली आहे. यानंतर जो आपला सगळ्यात महत्त्वाचा जो व्हिडिओ असणार हा अमावस्या पौर्णिमेवरचा असणार हा तिसरा, का आपण खत व्यवस्थापन मग ह्या पिरियडमध्ये कसं केलं पाहिजे. जर पौर्णिमेला आपटेक होते, अमावस्याला आपटेक होत नाही, तर मग खताचं जे आहे हे नियोजन आपण कसं केलं पाहिजे किंवा पाण्याचे नियोजन कसं केलं पाहिजे, जे काही जेवण वगैरे आपल्याला द्यायचे आहेत आपण हे कशा पद्धतीने दिले पाहिजे, यावर आपण जो आहे हा व्हिडिओ जे आहे बनवणार आहोत. कारण आजच्यापेक्षा आणि कालच्यापेक्षाही महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे हा उद्याचा येणार आहे आपला. त्यामुळे आजच जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून उद्याची माहिती तुमच्यापर्यंत ही लवकर पोहोच होईल.
त्यासोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेजारीच एक हाईपचं बटन आहे ते हाईप करायलाही विसरू नका मित्रांनो. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद.